भारताचा शोध भाग 34. प्रगतीचा विचार आणि सुरक्षिततेचा सुस्थित राहण्याचा विचार या दोहोत बहुधा एक प्रकारचा निश्चित विरोध असतो. दोहोंचा मेळ बसत नाही. एका विचाराला बदल हवा असतो, पुढे जाणे पाहिजे असते, तर दुसऱ्या विचाराला कुठेतरी सुरक्षित बंदरात पडून राहणे, कुठेतरी नीट स्थिर राहणे हे आवडते. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवाव्यात असे वाटते. प्रगतीचा विचार अर्वाचीन आहे. पाश्चिमात्य जगातही तो नवीनच आहे, कारण त्यांच्याहीकडे प्राचीन आणि मध्ययुगातील संस्कृती चालू होत्या. तेव्हाही मागे गेला तो काळ सुवर्ण काळ होता, आता अवनती आली आहे असे मानण्याकडे प्रवृत्ती असतेच. हिंदुस्थानातही प्राचीन काळाचे गुणगान करण्याची, ते सत्ययुग हे कलियुग असे म्हणण्याची सर्वत्र प्रथा होती व आहे. तेथे जी संस्कृती उभारण्यात आली ती विशेषतः सुरक्षितता आणि स्थिरता यांच्या पायावर उभारण्यात आली आणि त्या दृष्टीने पश्चिमेकडील कोणत्याही संस्कृतीपेक्षा ही भारतीय संस्कृती अधिक यशस्वी ठरली यात शंका नाही. चातुर्वर्ण्य आणि एकत्र कुटुंब पद्धती यांच्या आधारावर सामाजिक इमारत उभी करण्यात आली आणि या विशिष्ट सामाजिक रचनेत ती विशिष्ट ध्येये परिपूर्णही झाली. कारण त्या विशिष्ट वर्गाला एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता असे आणि व्यक्तीलाही वार्धक्यात किंवा काही कारणामुळे पंगुपणा आला, दुर्बलता आली तर आधार मिळे. अशा समाज व्यवस्थेत दुर्बळांचा सांभाळ होत असला तरी प्रबळांचे पाय थोडे मागे ओढले जात असतात, हे काही अंशी खरे आहे. सर्वसामान्यपणाला या व्यवस्थेत उत्तेजन मिळते, परंतु सामान्यत्वाचा जो पलीकडे असतो, जो असामान्य आहे, चांगल्या अर्थी वा वाईट अर्थी, त्याचा कोंडमारा करून ते साधले जाते. या व्यवस्थेत सर्वांना एका पातळीतच राहावे लागते. सगळे मिळून वर चढतात किंवा सगळेच्या सगळे खाली घसरतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीपुरता वाव कमी उरतो. एकीकडे भारतीय तत्वज्ञानाकडे पाहावे तर ते अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्या तत्वज्ञानाची बहुतेक सारी खटपट व्यक्तीचा आंतरविकास व्हावा किंवा होता होता वैयक्तिक पूर्णावस्था यावी म्हणून आहे. पण गंमत अशी की दुसरीकडे भारतीय समाजशास्त्राकडे पाहावे तर त्याचा सारा भर जातीवर आहे. त्याची सारी खटपट वर्गावर्गाचा हिशेब धरून चालली आहे. व्यक्तीला विचारांचे स्वातंत्र्य होते. जे आवडेल रुचेल त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे, श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु ह्याच व्यक्तीला सामाजिक आणि त्याच्या विशिष्ट जातीच्या चालीरीतींना धरूनच चालावे लागेल. व्यक्तीला ही सामाजिक व जातीची बंधने कडक असली तरी समाजाला व जातीला मात्र सामुदायिक हिशोबाने खूप लवचिकपणाही या समाज व्यवस्थेत होता व असा कोणताही निर्बंध किंवा सामाजिक नियम नव्हता की जो रूढीच्या जोरावर बदलता येत नसे. जे नवीन वर्ग किंवा समुदाय भारतीय समाजात आले त्यांना आपल्या नव्या चालीरीती ठेवण्याची मुभा होती. आपले आचार, आपले पूजा प्रकार ठेवता येत असत आणि अशा विभिन्नता असूनही ते एक पोटजात होऊन त्यांच्यापेक्षा मूळच्या एखाद्या मोठ्या सामाजिक वर्णाचे, जातीचे मानले जात. विदेशीयांना मिळवून घ्यायला, आत्मसात करायला हा लवचिकपणाच उपयोगी पडला. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे काही मूलभूत नीतितत्वे, जीवनाकडे पाहण्याची एक विशिष्ट तत्वज्ञानात्मक दृष्टी, दुसऱ्या लोकांच्या मार्गाविषयी एक प्रकारची सहिष्णुता यांची सर्वसामान्य पार्श्वभूमी होती. जोपर्यंत सुरक्षितता आणि सुस्थिरता हीच ध्येये दृष्टीसमोर होती तोपर्यंत ही व्यवस्था कमी अधिक प्रमाणात बरी चालली आणि आर्थिक स्थित्यंतरामुळे या समाज व्यवस्थेचा पाया ढासळत चालला तेव्हा सुद्धा थोडीफार सोय पाहण्याची पद्धत असल्यामुळे ही व्यवस्था चालू राहिली. परंतु सामाजिक प्रगतीची एक नवीन स्फोटक विचारसरणी जेव्हा आली व जुन्या स्थितीप्रिय विचारसरणीशी तिचे जमणे अशक्य झाले तेव्हा या समाज व्यवस्थेची खरी कसोटीची वेळ आली. पश्चिमेकडे झाले त्याप्रमाणे पूर्वेकडीलही प्राचीन दृढमूल झालेल्या समाज पद्धतीचे आता उत्पादन सुरू झाले आहे. पश्चिमेकडे प्रगतीचाच उंच सुरात पुकारा अद्यापही सुरू असला तरी सुरक्षिततेचाही आवाज आता तेथे निघू लागला आहे. हिंदुस्थानात सुरक्षितता कुठे नसल्यामुळेच जुन्या चाकोरीतून बाहेर पडणे अपरिहार्य व आवश्यक होऊन बसले आहे व अधिक सुरक्षितता ज्याने मिळेल तोच प्रगतीचा मार्ग ह्या दृष्टीने सारे विचार करू लागले आहेत. परंतु प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात प्रगतीचा एवढा बोलबाला नव्हता. जुन्यात फरक करायला हवा, नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे ही जाणीव मात्र सदैव होती
आणि म्हणूनच तर समन्वयाचा छंद लागला होता. हिंदुस्थानात केवळ बाहेरून आलेल्यांशीच समन्वय करावयाचा नव्हता, तर व्यक्तीच्या अंतर्बाह्य जीवनातही समन्वय आणावयाचा, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातही मेळ घालवायचा, अशी दृष्टी होती. व्यक्तिगत अंतर्बाह्य जीवनात आणि मानवी जीवन व निसर्ग यांच्यात आजच्या सारखे प्रचंड विरोध आणि भेद त्या काळी नव्हते. ही संस्कृती सबंध हिंदुस्थानभर देशभर एकच असल्यामुळे ह्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ऐक्य निर्माण होऊन देशातल्या विविधतेवरही एक राष्ट्रीयत्वाची मुद्रा आली. राजकीय व्यवस्थेच्या मुळाशी स्वायत्त ग्रामपंचायतींची संख्या होती. त्यामुळे वरचे राजे कोणीही आले गेले तरी ही तळची पद्धत सदैव टिकून राहिली. बाहेरून येणारे नवीन नवीन लोक किंवा येणाऱ्या स्वाऱ्या यांचा राज्याला फार तर वरवर स्पर्श होई, परंतु ग्रामपंचायतीची मुळे सदैव शाबूत राहिली. राज्यसत्ता दिसायला कितीतरी अनियंत्रित असली तरी परंपरेचे आणि सनदशीर असे शेकडो मर्यादाबंध तिला असत आणि कोणीही राजाला सहजासहजी आणि सुखासुखी ग्रामसंस्थांच्या हक्कांवर आणि अधिकारांवर अतिक्रमण करता येत नसे. या परंपरागत हक्कांमुळे अधिकारांमुळे सर्व गावातील लोकांना आणि व्यक्तीलाही एक प्रकारचे स्वातंत्र्य असे. आजच्या हिंदी लोकात प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे उत्तर नमुने व त्या संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान बाळगणारे रजपुतान इतके दुसरे कोणी आढळणार नाही. भूतकाळातील त्यांचे शौर्य, धैर्य, पराक्रमाची कृत्ये ह्या आर्य परंपरेचा एक जिवंत भाग झाली आहेत. परंतु काही रजपूत इंडो सिथियनांचे वंशज आहेत असे म्हणतात व काही तर हुणांचे वंशज आहेत. आपल्या जमिनीशी एकजीव झालेला, आपल्या शेतीभातीत काळी मात्र ढवळाढवळ सहन न करणारा हिंदी जाट शेतकरी त्याच्याहून अधिक धट्टीकट्टी जात हिंदुस्थानात नाही, त्याच्याहून अधिक चांगला शेतकरी नाही, परंतु जाटही मूळचे सिथियन व काठेवाड्यातले उंच सुंदर काठी शेतकरीही सिथियनच. आपल्या लोकातील काहींचा मूळ वंश काहीशा निश्चितपणे सांगता येतो, काहींचा नाही. परंतु मूळ कोणतेही असो, सारे आमूलाग्र हिंदी बनून गेले आहेत. हिंदी हेच त्यांचे विशिष्ट रूप. हिंदी संस्कृतीत इतरांप्रमाणेच त्यांचाही भाग आहे व ते प्राचीन भारतीय परंपराच स्वतःची परंपरा मानतात. हिंदुस्थानप्रमाणे इराणी संस्कृती भक्कम पायावर उभी होती. त्यामुळे स्वाऱ्या करणाऱ्यांवर तिचीच छाप पडून तेच इराणी बनत. सनाच्या 7व्या शतकात अरबांनी इराण जिंकला, परंतु इराणी संस्कृतीचा पगडा त्यांच्यावर बसून वाळवंटातील त्यांची साधी राहणी जाऊन इराणी संस्कृती बडेजावाची व कृत्रिम अशी त्यांनी स्वीकारली. युरोपातील फ्रेंच भाषेप्रमाणे पर्शियन भाषाही आशियातील विस्तृत प्रदेशातील संस्कृत लोकांची भाषा बनली. इराणी कला व संस्कृती यांचा प्रसार पश्चिमेकडे इस्तंबूल पासून तो पूर्वेकडे गोबीच्या वाळवंटापर्यंत झाला. परंतु जे परकीय अलग राहिले किंवा ज्यांना ह्या देशाच्या जीवनात व समृद्ध विविध संस्कृतीत भाग घेता आला नाही व वाटा हिस्सा मागता आला नाही, त्या परकीयांचे या देशात फार काळ वर्चस्व राहिले नाही. ते शेवटी नाहीशे होत गेले. मात्र केव्हा केव्हा या प्रकाराने त्यांची स्वतःची व हिंदुस्थानाची थोडीफार हानी झाली. भारत आणि इराण ज्या अनेक लोकसमूहांचा व मानव वंशांचा हिंदी जीवनाशी व संस्कृतीशी संबंध येऊन त्या जीवनावर व संस्कृतीवर त्यांचा परिणाम झालेला आहे, त्यात इराणी लोकांचा संबंध सर्वात जुना असून तो सारखा चालू राहिलेला होता. खरे म्हणजे इंडो आर्यन सुधारणांच्याही पूर्वीपासून हा संबंध होता. कारण हिंदुस्थानात जे आर्य आले ते आणि मूळचे इराणी हे एकाच मानव वंशापासून आलेले दोन प्रवाह अलग झाले आणि निरनिराळे वाहू लागले. त्यांची वांशिक दृष्ट्या एक आणि धार्मिक व भाषिक दृष्ट्याही समान पार्श्वभूमी होती. वैदिक धर्म व झोरोॲस्टर धर्म यात पुष्कळसे साम्य आहे. तसेच वैदिक संस्कृत आणि अवेस्ता ग्रंथातील जुनी पहेलवी भाषा यातही बरीच सदृश्यता आहे. पुढची संस्कृत भाषा आणि इराणातील फारसी भाषा यांचा स्वतंत्रपणे विकास झाला, परंतु दोहोत पुष्कळ मूळ धातू तेच सापडतात. सर्वच आर्य भाषात असे काही तेच मूळ धातू सापडतात. संस्कृत आणि फारसी भाषा तसेच दोन्ही देशातील कला आणि संस्कृती यांच्यावर त्यांच्या त्यांच्या विशिष्ट परिस्थितीचा परिणाम झाला. इराणी कला ही इराणी सौंदर्य
सृष्टी सौंदर्याशी, इराणी भूमीशी निगडित आहे. इराणी कलेची परंपरा त्याचमुळे हिंदुस्थानातील इंडो आर्यांच्याही बाबतीत दिसून येते. हिंदी आर्यांची कलात्मक परंपरा, हिंदी आर्यांची ध्येय यांचा जन्म हिमाच्छादित पर्वतांमधून, विशाल वनांतून आणि उत्तर हिंदुस्थानातील विशाल सरितांमधून झाला आहे. हिंदुस्थानवर इराणचा परिणाम सारखा होत होता. हिंदुस्थानातील अफगाण व मोगल काळात पर्शियन भाषा ही सरकारी कामकाजांची दरबारी भाषा होती. ब्रिटिश आमदनीच्या आरंभापर्यंत ही गोष्ट चालू होती. सर्व अर्वाचीन हिंदी भाषांमधून पुष्कळ पर्शियन शब्द आढळतील. संस्कृत भाषेपासून निघालेल्या भाषांच्या बाबतीत व विशेषतः हिंदुस्थानी या संमिश्र भाषेबाबत हे असे घडणे स्वाभाविक आहे. परंतु आश्चर्य हे की दक्षिणेकडील अजिबात भिन्न अशा द्राविडी भाषांवर सुद्धा पर्शियन भाषेचा परिणाम झाला आहे. पर्शियन भाषेत पूर्वी कितीतरी उत्तम ऐक्तदेशीय कवी होऊन गेले आणि आजही कितीतरी हिंदू आणि मुसलमान पर्शियन भाषेतले नामांकित विद्वान आहेत. सिंधू तीरावरील संस्कृतीचा समकालीन इराणी आणि मेसोपोटेमियन संस्कृतीशी संबंध होता याविषयी फारशी शंका नाही. या तिन्ही संस्कृतीतील काही नमुने व मुद्रा यांच्यात कितीतरी साम्य दिसून येते. ॲकेमियन काळापूर्वी इराण आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये संबंध होते असा पुरावा आहे. अवेस्तात हिंदुस्थानचा उल्लेख आहे आणि उत्तर हिंदुस्थानचे थोडेसे वर्णनही आहे. ऋग्वेदात पर्शियाचा उल्लेख आहे. पर्शियन लोकांना पार्शवाहा असे संबोधण्यात आले आहे. पारसिक असाही शब्द पुढे आला आहे. पारसिक शब्दावरून पारसी शब्द आला आहे. पर्शियन लोकांना पार्थियन लोकांना पार्थव म्हणून उल्लेखिलेले आहे. ॲकेमियन घराण्यापूर्वीपासून हिंदुस्थान आणि इराण यांना एकमेकांविषयी आस्था होती. त्यांचे परंपरागत अति प्राचीन संबंध होते. राजाधिराज सायरस याच्या वेळेपासून पुढील संबंधांचे अधिक पुरावे मिळू लागतात. सायरस हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत आलेला होता. तो काबूल, बलुचिस्तान येथपर्यंत तरी आलेला असावा. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात इराणचा डरायस हा सम्राट होता. त्याच्या साम्राज्यात सरहद्द प्रांत आणि पंजाबचा पश्चिम भागही तसेच सिंध यांचा अंतर्भाव होता. या काळाला कधी कधी हिंदी इतिहासातील झोरोआस्ट्रियन काळ असे म्हणण्यात येते व त्याचा परिणाम त्यावेळेस दूरवरच्या प्रदेशावरही झालेला होता. सूर्योपासनेला तेव्हा चालना मिळाली. डरायसच्या ताब्यातील हिंदी प्रांत त्याच्या साम्राज्यातील सर्वात समृद्ध व अधिक लोकसंख्या असलेला होता. अर्वाचीन सिंध प्रमाणे त्यावेळेचा सिंध वृक्ष नव्हता. हिंदी लोकसंख्या किती दाट होती आणि डरायसला काय खंडणी दिली जात असे हे हेराडोटसने लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, आपल्या माहितीच्या सर्व देशांच्या लोकसंख्येहून हिंदी लोकसंख्या अधिक आहे आणि म्हणून ते जो कारभार देतात त्याचे प्रमाणही त्या मानाने सर्वांहून अधिक आहे. जवळजवळ 360 सोन्याच्या टॅलेंट ते देतात. आजकालचे 10 लाख पौंड म्हणजे एक सोन्याचा टॅलेंट. माफ करा, जवळजवळ 360 सोन्याच्या टॅलेंट म्हणजे आजकालचे 10 लाख पौंड. पर्शियन सैन्यात हिंदी सैन्य विभागही होता. रथी, घोडेस्वार आणि पदाती ही 3च अंगे हिंदी विभागात होती असेही हेराडोटसने लिहिले आहे. पुढे नंतरच्या काळात हत्तींचाही उल्लेख येतो. ख्रिस्तपूर्व 7च्या शतकाच्या जरा आधीपासूनच पुढे पुष्कळ शतकेपर्यंत पर्शिया आणि हिंदुस्थान यांच्या दरम्यान व्यापारी देवघेव असल्याचे काही पुरावे आहेत. विशेषतः इराणी आखातामार्फत बॅबिलोनशी फार प्राचीन काळापासून व्यापार होता. हा संदर्भ प्रोफेसर A.V. विल्यम जॅक्सन, केम्ब्रिज, हिंदुस्थानचा इतिहास या पुस्तकातून घेतलेला आहे. पुढे सायरस आणि डरायस यांच्या स्वाऱ्यांमुळे प्रत्यक्ष संबंध ख्रिस्तपूर्व 6व्या शतकापासून अधिकच संबंध येऊ लागले. अलेक्झांडरने इराण जिंकून घेतला आणि पुढे बराच काळ ग्रीकांचीच सत्ता तेथे होती. हिंदुस्थानशी संबंध चालूच राहिला आणि असे म्हणतात की पार्सिपोलिसच्या शिल्पाचा अशोकाच्या वास्तुनिर्मितीवर परिणाम झालेला होता. हिंदुस्थानच्या वायव्य भागात आणि अफगाणिस्तानात जी ग्रीको बुद्ध कला विकसली तिच्यात इराणी छटाही होती.
इसवी सनाच्या 4थ्या आणि 5व्या शतकात हिंदुस्थानात गुप्त राजवटीतील कलांचा सुवर्णकाल होता. कलात्मक आणि सांस्कृतिक चळवळी भरपूर चालू होत्या. त्याही काळात इराणशी संबंध सुरूच होते. काबूल, कंदाहार, सिस्तान हे जे सीमा प्रांत पुष्कळदा राजकीय दृष्ट्या हिंदुस्थानचेच भाग होते, तेथे हिंदी आणि इराणी लोकांची गाठ पडे. नंतरच्या पर्शियन काळात या भागाला श्वेत हिंदुस्थान असेही नाव होते. फ्रेंच महापंडित जेम्स दार्मेस्तेलर हा या प्रदेशांना उद्देशून म्हणतो, या प्रांतातून हिंदू संस्कृती चालू होती. ख्रिस्तपूर्वीच्या 2 शतकात आणि नंतरच्या 2 शतकात या प्रदेशांना श्वेत हिंदुस्थान अशी संज्ञा होती. मुसलमानांनी हे प्रदेश जिंकून घेईपर्यंत हे प्रदेश इराणी म्हणण्यापेक्षा हिंदी होते असेच म्हटले पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात बाहेरून जे प्रवासी येत ते खुष्कीच्या मार्गाने येत. दक्षिण हिंदुस्थान समुद्रावर अवलंबून होता. दर्यावर्दी व्यापारामुळे त्याचे इतर देशांशी संबंध येत. इराणातील सस्सनद राजे आणि दक्षिणेकडील चालुक्य राजे यांचे वकील एकमेकांच्या दरबारात असत. तुर्की, अफगाण आणि मोगल स्वाऱ्यांमुळे हिंदुस्थानचे मध्य पश्चिम आशियाशी अधिकच झपाट्याने संबंध येऊ लागले. युरोपात 15व्या शतकात नवयुगाचा उदय होत असताना इकडे समरकंद, बुखारा व टापूत तैमुरी नवयुग भरभराटीत आले. या तैमुरी नवयुगावर इराणची छाप चांगलीच होती. बाबर हा तैमूरच्याच कुळातला. तेथीलच संस्कृती घेऊन आला आणि पुढे दिल्लीच्या सिंहासनावर बसला. 16व्या शतकाच्या आरंभीची ही गोष्ट. त्यावेळेस इराणमध्ये सफवी राजघराणे होते. त्या काळात इराणमध्ये कलांचे पुनरुज्जीवन झाले. इराणी कलेचे सुवर्णयुग असे या काळाला म्हणतात. बाबरचा मुलगा हुमायूं सफवी राजाकडेच आश्रयार्थ गेला होता व त्याच्याच मदतीने तो हिंदुस्थानात परत आला. मोंगल सम्राटांनी इराणशी निकटचे संबंध ठेवले होते आणि सरहद्दी पलीकडून विद्वान, कलावान लोकांचा प्रवाह दिल्लीच्या वैभवशाली सम्राटांच्या दरबारात संपत्ती आणि कीर्ती मिळविण्यासाठी सारखा येत राहिला होता. भाग 34 समाप्त.